So, okay, good afternoon, one and all. So, today we are going to learn the vertical aerial photogrammetry. So, whatever I am writing, please everyone write down. This is some of the what we can say. Actually, this is the some derivational part is there. So that we are learning. So, whatever I am writing here, actually my screen is visible. Yes, sir. Okay. So today we are going to learn vertical aerial photogrammetry. It means as I told you, we are taking the photographs of the ground from the aircraft. म्हणजे विमानातून जे आपण फोटोग्राफ्स खालच्या एरियाचे घेतोय आणि त्या फोटोग्राफ्स मधून जो आपण सर्वे कंडक्ट करू शकतो, तर ते फोटोग्राफ्स कसे घ्यायचे, त्याचे स्केल कसे ठरवायचे. जनरली आपण ग्राउंडवरती ज्यावेळी एखादं स्केल हे करतो त्यावेळी काय करतो आपण 10 सेंटीमीटर 1 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर घेतो, 10 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर घेतो, असं स्केल घेतो. बट हाऊ टू कॅल्क्युलेट ऍक्च्युअल स्केल of the photographs from this vertical aerial photogrammetry. So in the vertical aerial photogrammetry, so we have to learn the point is the scale of photograph. Scale of photograph. So, okay. So now what is scale of photograph? How we'll define the scale of photograph? Photograph scale आपण कसं define करणार? तर actually scale of photograph is the ratio of photo distance to the ground distance. So scale of photograph is equal to scale of photograph is nothing but it is the ratio of photo distance. It is the ratio of photo distance to the ground distance. What is the meaning of this? Means if we take the photographs of ground, एखाद्या ग्राउंडचा जर आपण फोटोग्राफ घेतला तर तो फोटोग्राफ वरती जी इमेज आली ग्राउंडची, तर ग्राउंड मध्ये 1 किलोमीटर असेल तर ते फोटोवरती किती डिस्टन्स आहे, दॅट इज नथिंग बट दी स्केल ऑफ फोटोग्राफ. स्केल म्हणजे जनरली आपण काय करतो, एखादं कुठलं तर डायमेन्शन मोठं आहे त्याला आपण कमी करून ते कागदावरती आपण त्याचं मेजरमेंट घेतो. म्हणजे 1 मीटरची जर बेंचची लेंथ असेल तर ती 1 मीटरची बेंच लेंथ आपण जर एखाद्या पेपरवरती ड्रॉ केली तर ती 1 सेंटीमीटर आपण ड्रॉ करू शकतो. आर यू गेटिंग? सो दॅट इज द स्केल. सो हाऊ टू कन्वर्ट दॅट स्केल अँड व्हॉट इज द स्केल ऑफ फोटोग्राफ? ज्यावेळी एरियल फोटोग्राफमेट्री आपण करतो, म्हणजे एअरक्राफ्ट मधून ज्यावेळी आपल्या एखाद्या एरियाचा फोटोग्राफ घेतो त्यावेळी त्या ग्राउंडचं ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे आणि फोटोग्राफवरचं ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे याचा जर रेशो घेतला आपल्याला तर त्याचं स्केल मिळतं. सो स्केल ऑफ फोटोग्राफ, सी हियर, स्केल ऑफ फोटोग्राफ इज इक्वल टू फोटो डिस्टन्स डिवायडेड बाय ग्राउंड डिस्टन्स. म्हणजे फोटोग्राफवरचं डिस्टन्स, दोन ऑब्जेक्ट आहेत. सो इफ वी थिंक अबाउट दी आवर hall or kitchen. So hall or kitchen, they have 4 corners. जर कुठलेही 2 कॉर्नर्स घेतले आणि 2 कॉर्नर मधलं डिस्टन्स आपल्याला माहित आहे किंवा कॅल्क्युलेट केलं आपण, तर त्या 2 कॉर्नरचं डिस्टन्स आपण काय करतो, कुठं काढतो, ऑटोकॅड वरती किंवा पेपर वरती ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून आपण काढतो. तर ते ग्राउंड वरती जर 10 फूट असेल किंवा 20 फूट असेल तर तेच आपण फोटोग्राफ वरती किंवा आपल्या प्लॅन वरती किंवा मॅप वरती ते आपण किती काढलेलं असते, कुठे तर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर काढलेलं असतं. त्याचं कन्व्हर्जन केलेलं असते 1:100, 1:200, 1:10, 1:50 असे स्केल घेतलेले असतात. तर 1:50 किंवा 1:100 म्हणजेच 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर असं स्केल आहे 1:100 म्हणजे. बघू. ओके, दॅट पार्ट ऑफ युअर बीसीडी अँड बीपीडी पार्ट इज देअर. स्केल कसे असतात, पण इथलं स्केल आहे ते आपण ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंगचं पार्ट म्हणून आपण कसं स्केल बघायचं ते पाहतोय. सो स्केल ऑफ फोटोग्राफ इज इक्वल टू, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. स्केल ऑफ फोटोग्राफ इज द रेशिओ ऑफ फोटो डिस्टन्स टू द ग्राउंड डिस्टन्स. स्केल ऑफ फोटोग्राफ म्हणजेच काय, हा रेशिओ कशाचा आहे, फोटो डिस्टन्स आणि ग्राउंड डिस्टन्सचा. ओके, नाउ सी, I will write here 2 words, map and photograph. Here see, I have written 2 words. One is the map and second one is the photograph.
Now map. If we think about the map is the two-dimensional. Okay. Again, photographs also two-dimensional. But बघा मॅप आणि फोटोग्राफ तुम्ही कंपॅरिझन करायला लागले. जर या दोन्हीचं आपण कंपॅरिझन केलं तर मॅप इज दी अगेन टू डायमेन्शन, photographs also have two dimension, but the map having same scale throughout the map. म्हणजे एखादा कोणताही तुम्ही मॅप तयार केला असेल कुठल्याही एरियाचा, ते काय तुमच्याशी कंट्रोल इंटरव्हल असतील काही असेल, हा मॅप असेल तर या मॅपचं जे स्केल आहे थ्रू आउट दी पूर्ण मॅप द स्केल इज सेम. Throughout the map scale is same. Now photographs is also two dimensional hue, but the photograph having the scale and the scale of photograph is varies elevation. म्हणजे आता फोटोग्राफ्स एखाद्या, आता हे 10 किलोमीटर बाय 20 किलोमीटरचा एरिया आहे, तर इथं जमीन एक लेवल असणार आहे का, कुठं तर असे अँड्युलेशन्स असतील, हिल असतील, परत प्लेन ग्राउंड असेल. सो दीज आर दी सम इलेव्हेशन पॉइंट्स. आर यू गेटिंग? सो द स्केल ऑफ फोटोग्राफ इज व्हेरीज फ्रॉम, इफ इलेव्हेशन इज व्हेरीज, जर हा इलेव्हेशन चेंज झाला, इलेव्हेशन म्हणजेच जमिनीची उंची जर कमी जास्त झाली तर तुमच्या फोटोग्राफचं स्केल चेंज होत आहे. तसं मॅप मध्ये नाही. मॅप हा प्लेन आहे, या पॉइंटला जे स्केल स्टार्ट होईल ते या पॉइंटला एंड असेल स्केल, ते त्याच स्केलनं तुमचे तो मॅप तयार केलेला असेल. पण जर फोटोग्राफ्स हा असा असतो की फोटोग्राफचं जे स्केल आहे ते द स्केल ऑफ फोटोग्राफ इज व्हॅरीज फ्रॉम इलेव्हेशन ऑफ द टेरेन. म्हणजे कुठलाही एखादा टेरेन असेल तर त्याचं इलेव्हेशन जर व्हेरी झाला तर त्याचं स्केल व्हॅरी होत आहे. तर ते स्केल कसं व्हॅरी होत आहे ते आपल्याला आता स्केल ऑफ फोटोग्राफ्स मध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहे. बट बिफोर दॅट, मॅप अँड फोटोग्राफ, दीज आर द टू डिफरंट वर्ड, and the map is, the scale of map is the same throughout the map, and the scale of photograph is the varies from the variation in elevation of terrain. एखाद्या टेरेनचा इलेव्हेशन जर व्हेरी होत असेल तर त्याचं स्केल चेंज होत आहे. सो the map is orthographic projection. Map is a orthographic projection and photograph is the perspective projection. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, इथे तिसरं डायमेन्शन मिळतंय, लेंथ इंटू विड्थ इंटू डेप्थ सुद्धा आपल्याला इथे मिळू शकते. इथं फक्त काय मिळतात, दोनच डायमेन्शन मिळतात, लेंथ इंटू विड्थ. ऑर्थोग्राफिक मीन्स लेंथ टू डायमेन्शनल हियर ओनली. सो इन पर्स्पेक्टिव्ह द इलेव्हेशन also will get in the photograph. So that is length into width into depth. So map, the basic difference between map and photograph is the scale of map is constant throughout the map and scale of photograph is varies if the elevation of terrain is varies. जर हा इलेव्हेशन उंची जर तुमची सपोज हिली रिजन असेल तर हिली रिजन मध्ये तुमची काय असणार आहे, वेगवेगळे हाईट असणार आहे, ह्या हिलची त्या हिलची किंवा मध्येच कुठेतरी व्हॅली असणार आहे. सो युअर इलेव्हेशन इज व्हॅरीज. सो इफ द इलेव्हेशन व्हॅरीज युअर स्केल ऑफ फोटोग्राफ इज व्हॅरीज. सो दिस इज द perspective projection and the map is the orthographic projection. So this is the basic difference between map and photograph. This is the orthographic and this is the perspective. Okay, so now I will erase this. So first write down everyone scale of photograph. Write down this point, scale of photograph. So I will tell you, write first definition of scale of photograph. Just write down scale of photograph. Scale of photograph is the ratio of, scale of photograph is the ratio of the photo distance to the ground distance. Scale of photograph is the ratio of photo distance to the ground distance.
Okay. Now, so write down this scale of photograph is equal to photo distance divided by ground distance. After the definition, write down this. If you have written this, then no problem. The scale of photograph is equal to photo distance divided by ground distance. Now, due to perspective photograph, perspective geometry of the photograph, so wait, due to perspective geometry of photograph, as I told you, photograph is the perspective view, because जर तुमचा इलेव्हेशन चेंज झाला किंवा तुमची हिल आली व्हॅली आली तर तुमचं स्केल चेंज होत आहे. सो दिस इज द पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्ट जिओमेट्री. सो ड्यू टू पर्स्पेक्टिव्ह जिओमेट्री ऑफ द फोटोग्राफ, the scale of photograph varies as a function of first focal length of camera, त्या पर्स्पेक्टिव्ह जिओमेट्री मुळे फोटोग्राफचं स्केल चेंज होत आहे. दॅट व्हेरीज ॲज अ फंक्शन. कुठल्या फंक्शन चेंज होत आहे तर फोकल लेंथ ऑफ कॅमेरा, सेकंड फ्लाइंग height, and third reduced level of terrain over the datum. आता हे तिन्ही काय आहेत आपण बघणार आहे डिटेल मध्ये. सो ड्यू टू पर्स्पेक्टिव्ह जिओमेट्री ऑफ फोटोग्राफची पर्स्पेक्टिव्ह जिओमेट्री म्हटलं कशी, म्हणजेच आपल्याला तिसरं पण डायमेन्शन मिळतंय फोटोग्राफचं. द स्केल ऑफ फोटोग्राफ्स व्हेरीज ॲज अ फंक्शन ऑफ, कोणत्या फंक्शन स्केल ऑफ फोटोग्राफ्स व्हेरीज ॲज अ फंक्शन ऑफ, कशाचं फंक्शन आहेत तर फोकल लेंथच्या फंक्शन मुळे, फ्लाइंग हाईट आणि रिड्यूस्ड लेवल. सो ड्यू टू दिस थ्री द स्केल ऑफ फोटोग्राफ्स इज ऑल्सो change point to point. So write down this also. And now we will see what is focal length, what is flying height, and how to calculate the reduced level. That we will see next. So basic thing, scale of photograph is equal to photo distance divided by ground distance. Okay, so I will draw the sketch now, then you will again clear about the scale of photographs. What is photo distance, what is how ground distance, that we will get more. Okay, so this is over. Everyone has written this? Okay, now we have to find the scale of photograph. Okay, so now capital A. So for flat terrain, it means what? म्हणजे तुमची ग्राउंड लेवल अशी कशी आहे, एकदम फ्लॅट आहे. दिस इज द फ्लॅट टेरेन. नाउ जर टेरेन इज फ्लॅट म्हणजे जर तुमचा टोपोग्राफी किंवा ग्राउंडची लेवल जर अशी परफेक्टली हॉरिझॉन्टल किंवा थोडीशी फ्लॅट आहे तर त्या केसमध्ये स्केल ऑफ फोटोग्राफ्स काय असतं, दॅट वी हॅव टू सी. ओके, नाउ सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. जर फ्लॅट टेरेन असेल तर स्केल ऑफ फोटोग्राफ्स काय असतं, सी. This is the datum. And what is datum means what I will tell you.
So this is the ground level. So this is the point A, this is the point B, this is the point L. L is nothing but here lens is there. Now here small a, small b. Now this is the principal point. This is O. Lens is there. This distance is the capital H. This is small h. Please draw the sketch. See, here I have drawn the sketch. That sketch is nothing but, please concentrate first here, then we'll then draw. Everyone please concentrate here. See, the terrain is flat, म्हणजे तुमची ground level ही horizontal आहे. So now this AB is the ground level. Here capital A and capital B is your ground level, and ही generally ground level आपल्याला कशी दिसते? Horizontal दिसते. Now we are taking the photographs of this AB distance from this lens. म्हणजेच L, this L point is nothing but lens, आणि ही लेन्स कुठं असणार आहे? तर तुमची एअरक्राफ्टचं जिथं एअरक्राफ्ट मध्ये जिथं कॅमेरा बसवलेला आहे त्या कॅमेऱ्याचा सेंटर म्हणजे तुमचं काय असणार आहे? लेन्स. सो फ्रॉम दिस पॉइंट यू आर टेकिंग द फोटोग्राफ्स ऑफ दिस AB डिस्टन्स. तर AB डिस्टन्स, दिस इज द ग्राउंड डिस्टन्स. And if we take the photographs from this point, this small AB is the distance of the photograph distance. म्हणजे small AB हे डिस्टन्स फोटोग्राफ वरचं आहे आणि कॅपिटल AB हे डिस्टन्स तुमचं ग्राउंड वरचं आहे. आणि A डॅश B डॅश हे स्मॉल A डॅश B डॅश म्हणजे ही निगेटिव्ह आहे. आपल्याला आपण म्हणतो ना निगेटिव्ह इमेज, ही निगेटिव्ह इमेज म्हणजे बॅक साईडला आपण निगेटिव्ह इमेज दाखवलेली आहे. किंवा हे पार्ट वरचा नाही दाखवला तर चालेल. डायरेक्ट लेन्स मधून आपण A आणि B पॉइंटचा फोटोग्राफ घेतला त्यावेळी या लाईन मध्ये आपल्याला हा फोटोग्राफ्स वरती हा A पॉइंट मिळाला आणि फोटोग्राफ्स वरती हा B पॉइंट मिळाला. म्हणजे स्मॉल AB इज द डिस्टन्स ऑफ फोटोग्राफ्स, डिस्टन्स ऑन द फोटोग्राफ, अँड कॅपिटल AB इज द डिस्टन्स ऑन द ग्राउंड. लक्षात आलं का? आणि मग हियर नाव दिस स्मॉल f, नाव हियर स्मॉल f is the focal length of camera. Small f is the focal length of camera. Then the small f is the focal length of camera. Here capital H is there. Capital H. This capital H. Now before that I will tell you this datum means mean sea level, MSL. Datum म्हणजे काय? तर mean sea level. ही तुमची mean sea level म्हणजे आपण mean sea level कुठं समजतो? कराचीला. So mean sea level is the your datum. आता datum mean sea level पासून आपली जमीन काहीतरी उंचीवरती आहे AB, म्हणून हे वरचं डिस्टन्स दाखवलेलं आहे. ते काहीतरी डिस्टन्स दाखवले, that is nothing but the small h. So before that capital H. What is capital H? So capital H is the flying height. Capital H is nothing but flying height. Flying height म्हणजेच काय? तर mean sea level पासून तुमच्या एअरक्राफ्टची
जे काय फ्लाइंगचं डिस्टन्स आहे दॅट इज नथिंग बट दी कॅपिटल एच. व्हॉट इज कॅपिटल एच? समुद्र सपाटीपासून तुमचं विमान किती उंचीवरती मूव्ह होतंय ते डिस्टन्स म्हणजेच कॅपिटल एच. आर यू गेटिंग? Am I audible properly? See, capital H. We are Yes, talking sir. about. Okay. So we are talking about the capital H. So capital H is the flying height. We are calling flying height. तर फ्लाइंग हाईट म्हणजे काय? तुमचं विमान ज्या हाईटला समुद्र सपाटीपासून मूव्ह होतंय ती हाईट म्हणजे कॅपिटल एच. बघा फक्त मिनिंग लक्षात घ्या. कॅपिटल एच म्हणजेच काय? मीन सी लेवल पासून तुमचं एअरक्राफ्ट कोणत्या हाईटला मूव्ह होतंय ती हाईट म्हणजे कॅपिटल एच. नाव स्मॉल एच. स्मॉल एच इज नथिंग बट elevation of point A and B above datum. It means what? Elevation of A point म्हणजेच RL A आणि B पॉइंटची मीन सी लेवल पासूनची हाईट किती आहे दॅट इज वी आर कॉलिंग ॲज RL. म्हणजे आता आपण तुम्ही डम्पी लेवल यूज करून RL कॅल्क्युलेट केले असतील. रिड्यूस लेवल एवढी आहे 100 101.5 103.5 अशी रिड्यूस लेवल कावली ती कोणत्या तर 100 मीटर डिस्टन्सच्या रेफरन्सने घेतली. पण डॅटम लेवल इट मीन्स मीन सी लेवल. तर मीन सी लेवल पासून ए पॉइंट आणि बी पॉइंट समजा हिमालयाचा सगळ्यात टॉपचा पॉइंट आपला हिमालय पर्वत आहे तर हिमालय पर्वताचा सगळ्यात टॉपचा पॉइंट समुद्र सपाटीपासून किती आहे दॅट इज नथिंग बट दिस ए अँड बी डिस्टन्स. म्हणजे ए हाईट ऑफ दिस एच. सपोज हा ए पॉइंट आहे तो काय हिमालय पर्वताचा सगळ्यात टॉपचा पॉइंट आहे आणि ही तुमचं काय आहे मीन सी लेवल आहे कराचीची. तर या मीन सी लेवल पासून हा हिमालयाचा सगळ्यात टॉपचा ए पॉइंट किती उंचीवरती आहे दॅट इज नथिंग बट एच. लक्षात येतंय का? बघा मी काय एक्सप्लेन करतोय. स्मॉल एच इज नथिंग बट इलेव्हेशन ऑफ पॉइंट. हा ए पॉइंट असेल किंवा बी पॉइंट असेल ह्याचा इलेव्हेशन म्हणजे ह्याची हाईट कुठून अबो डॅटम या डॅटम पासून किती आहे. मीन सी लेवल पासून ए आणि बी हे दोन ग्राउंड वरचे पॉइंट आहे तर त्याची उंची किती असेल. आता आपण महाराष्ट्रामध्ये पंढरपूर या ठिकाणी आहे. कोणाला माहित आहे का हो कराची पासून आपली किती उंचीवरती आपण आहे? कोणाला माहित आहे का? कोण सांगेल? एक टेंटेटिव्ह. किंवा पंढरपूर रेल्वे स्टेशनचे RL किती आहे? कोण गेलंय कधी पाहिले तिथं? ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून कधी गेलं तर पंढरपूर स्टेशनची जी काय इमारत असते त्याच्या कुठे तर कॉर्नरला RL ट्रान्सफर केलेली असते. इच अँड एव्हरी रेल्वे स्टेशन प्रत्येक रेल्वे स्टेशनला RL ट्रान्सफर केले असतात. कुठून? मीन करा आपण म्हणतो नुसतंच मीन सी लेवल कराची. पण तिथून कराची पासून आलेली आपली हाईट किती आहे ती कधी चेक केली तुम्ही? नाही केली. तर पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनला सुद्धा असेल. ओके. तर पंढरपूर रेल्वे स्टेशन पासून आपण पण थोड्याच डिस्टन्स वरती आहे. तर कोण सांगेल की आपल्या गेटवरची किती कराची पासूनची आपली हाईट किती असेल मीन सी लेवल पासून? कराची पासून मी म्हणत नाही, कुठून घेतली असेल मला माहित नाही. कारण का आपण जरी म्हणत असलो मीन सी लेवल किंवा कराची म्हणत असलो तर कराची पासूनच आपल्या पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनला आणलेली हाईट बरोबर असेल असं नाही. मला माहित नाही की मुंबई मधून आणली असेल मुंबईच्या सी लेवल पासून. ओके. सो कुणाला नसेल माहित. सो मे बी आपल्या ग्राउंड वरती आपलं जे ग्राउंड आहे कॉलेजचं कॉलेजच्या ग्राउंड वरती साधारण 700 मीटरच्या आसपास आपण हाईटला आहे. फोर 469 हा करेक्ट.
469 Pandharpur station. Gauri Karande has given me the answer in chat box. 469 RL, correct. Okay. मग आपल्या ग्राउंड वरती सुद्धा 472-73 अशी RL मिळते. मी जीपीएस न पाहिलेली आहे. जीपीएस न तिथली ग्राउंड लेवल मी चेक केली होती लास्ट टू लास्ट इयरला प्रॅक्टिकल करत असताना. तर आपल्या ग्राउंड वरती सुद्धा 473 और 71 अशी RL दाखवत आहे, किंवा गेट वरती आपल्या 470-80 च्या आसपास. म्हणजे आपण थोडंसं पंढरपूर रेल्वे स्टेशन पासून थोडं उंचीवर असू. आपलं कॉलेज एक 4-5 मीटरचा डिफरन्स दाखवतोय. सो दी RL फ्रॉम दी मीन सी लेवल टू द पंढरपूर रेल्वे स्टेशन इज 469 मीटर, and our also college also 480 नियर अबाउट 75 ते 80 च्या आसपास असेल. तर ते डिस्टन्स म्हणजे ए आणि बी डिस्टन्स. समजा पंढरपूरचं रेल्वे स्टेशन ए आणि कॉलेजचं गेट आपलं बी एकाच लाईन मध्ये एकाच लेवलला असं आपण समजलं, तर मीन सी लेवल पासून आपली ही हाईट आहे ती आपण असं समजू की 469 मीटर आहे. करेक्ट. तर मिनिंग समजलं. द ग्राउंड पॉइंट्स ऑन द ग्राउंड ए आणि बी, दीज आर द 2 पॉइंट्स ऑन द ग्राउंड. आणि जर ह्याची आपल्याला जर RL कॅल्क्युलेट करायचे असेल तर दॅट RL इट मीन्स द स्मॉल h. स्मॉल h इज नथिंग बट इलेव्हेशन ऑफ पॉइंट ए अँड बी अबोव द ग्राउंड. सो समजलं स्मॉल h म्हणजे काय असतंय. तर कोणताही जमिनीवरचा पॉइंट त्याची मीन सी लेवल पासूनची हाईट म्हणजेच स्मॉल h. कॅपिटल H म्हणजे काय. तर मीन सी लेवल पासून तुमचं विमान ज्या हाईटला मूव्ह होत आहे दॅट इज कॅपिटल H. वी आर कॉलिंग एज अ फ्लाइंग हाईट. F इज द फोकल लेंथ. म्हणजे तुमचं जे काय फोटोग्राफ्स तुम्ही आता कॅप्चर करणार आहेत तो फोटोग्राफ्स ए आणि बी डिस्टन्सचा करणार आहे, पण तो किती डिस्टन्स फोकल लेंथ म्हणजे कॅमेरा लेन्स पासून तुमचं एक्सपोजर जे आहे तिथपर्यंतचे डिस्टन्स म्हणजे फोकल लेंथ, दॅट इज दी स्मॉल एफ. देन स्मॉल ए बी इज द डिस्टन्स ऑन द फोटोग्राफ, कॅपिटल ए बी इज द डिस्टन्स ऑन द ग्राउंड, अँड दिस कॅपिटल पी इज द प्रिन्सिपल ऍक्सिस पॉइंट ऑन द ग्राउंड. म्हणजे लेन्सच्या एक्झॅक्ट प्लम मध्ये खाली जो पॉइंट आहे दॅट इज स्मॉल पी, अँड हिअर स्मॉल एच इज गिवन. So small h is nothing but capital H dash is nothing but this capital H dash. Capital H dash is nothing but h minus h. Capital H minus small h means the distance between camera lens to the ground. This capital H dash is nothing but camera lens पासून ground पर्यंत distance म्हणजे capital H dash. Now are you getting this meaning of this figure? लक्षात आलं का? फ्लॅट टेरेन म्हणजे AB हा फ्लॅट टेरेन आहे. Then L is the center of the your camera which is mounted in the aircraft. तर तिथून जर फोटोग्राफ घेतला तर स्मॉल AB हे तुमचं फोटोवरचं डिस्टन्स आहे आणि कॅपिटल AB हे ग्राउंडवरचं डिस्टन्स आहे. तर ग्राउंड चे पॉइंट ए आणि बी आहेत, त्याची हाईट मीन सी लेवल पासून h आहे. विमानाची हाईट तुमची मीन सी लेवल पासून कॅपिटल H आहे आणि कॅमेराचा सेंटर आणि ग्राउंड याच्यामधलं डिस्टन्स h डॅश आहे. Are you getting? So draw this figure and write down this. Draw this figure and write down this part. If your writing is over, then tell me it is over.
ओके. सो एव्हरीवन गॉट इट. फिगर वरून सगळ्यांच्या लक्षात आलं का? ही मीन सी लेवल आहे. मीन सी लेवल पासून हे आपलं ग्राउंड लेवल आहे. ग्राउंड लेवल पासून ही एअरक्राफ्ट इथं मूव्ह होते आणि मग प्रत्येकाची आपण हाईट इथं काहीतरी नोटेशन दाखवून केलेली आहे. कॅपिटल एच म्हणजेच काय हाईट आहे, स्मॉल एच म्हणजे काय हाईट आहे, दिस कॅपिटल एच डॅश म्हणजे काय, स्मॉल ए बी डिस्टन्स म्हणजे काय, कॅपिटल ए बी डिस्टन्स म्हणजे काय, हे आपण सगळं काय केलं त्या फिगरवरून अनालिसिस केलं. नाव आवर टार्गेट इज कॅल्क्युलेट दी स्केल ऑफ फोटोग्राफ. जर टेरेन फ्लॅट असेल, इफ द टेरेन इज फ्लॅट म्हणजे ग्राउंड लेवल तुमची एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल असेल तर स्केल ऑफ फोटोग्राफ काय असतं. If this is over, I will move next. Okay. Now we have to calculate the scale of photograph. Flat terrain साठी scale of photograph calculate करायचं आहे. So scale of photograph is equal to, त्याला आपण notation capital S देतो. Scale of photograph चं notation S. हा. What is definition? हा, please tell me definition of photograph. आपण वरती पाहिली काय डेफिनेशन ऑफ फोटोग्राफ. काय फॉर्म्युला लिहिला आपण वरती आता. स्केल ऑफ फोटोग्राफ इज इक्वल टू काय लिहिलं आपण, फोटो डिस्टन्स अपॉन ग्राउंड डिस्टन्स डिवायडेड बाय ग्राउंड डिस्टन्स. आपण फॉर्म्युला आहे फोटोग्राफचा, स्केल ऑफ फोटोग्राफ. आता परत आपल्याला इमेज मध्ये जायचं आहे. आता इमेज मध्ये सांगा फोटो डिस्टन्स काय आहे. हा, व्हॉट इज फोटो डिस्टन्स इन फिगर. सांगितलं तुम्हाला मी आता. स्मॉल ए बी इज नथिंग बट फोटो डिस्टन्स आणि कॅपिटल ए बी इज नथिंग बट ग्राउंड डिस्टन्स. सिंपल आहे. फोटो डिस्टन्स डिवायडेड बाय ग्राउंड डिस्टन्स. स्मॉल ए बी, this is small ab. Small ab is the photo distance and capital AB is the ground distance. ह्या कॅपिटल ए बी चा आपण फोटोग्राफ घेतला. मग फोटोग्राफ्स वरती हे दोन पॉइंट येणार का नाही, ते आले स्मॉल ए आणि स्मॉल बी. आर यू गेटिंग? सो दिस इज द फोटो डिस्टन्स and this is the ground distance. So this is the equation 1. So this is the equation 1. Scale of photograph S is equal to AB, small ab upon capital AB is the equation 1. Write down.